आता जर रिसेंट जे पिक्चर आहे US टेरिफ काय झाले 50% वाढले, कस्टमर मागायला लागलाय, तुम्ही 10% द्या, 20% वाढवून द्या, 15% तुम्ही ऍडजस्ट करा. आणि आपली अवस्था काय झाली आहे की ते द्यायचे कुठं, मला तेवढं प्रॉफिट पण नाही आहे, तेवढे पैसे मला मिळत पण नाही आहेत, मी द्यायचे कुठनं पैसे. तर अशा कंडिशनमध्ये आणि जर तुम्ही बघितलं तर रोज तुम्हाला सांगेल कोणतरी येऊन ह्यानं ही लाईन बुक केली आहे, त्यानं नवीन फॉर्मरी टाकली आहे, ह्यानं फर्नेस घेतली आहे, बरोबर ना. रोज नवीन फॉर्मरीज यायला लागल्यात, रोज प्रत्येकाची एक्सपान्शन चालू आहे आणि त्यामुळं सॅच्युरेशन खूप व्हायला लागले. खूप लोक मार्केटमध्ये आपला प्रोडक्शनचा टप्पा वाढवायला लागले आणि या टप्प्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असणार आहे भविष्यात, तर तुमची कॉस्ट तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे. तुम्ही काय होणार आहे, कस्टमर म्हणणार ह्याची कॉस्ट आहे 10 रुपये, ह्याची कॉस्ट आहे 12 रुपये, ह्याची कॉस्ट आहे 8 रुपये. क्वालिटी हा बघणारच आहे, एन्व्हायरमेंट बघणारच आहे, पण त्याचबरोबर तो काय म्हणणार, कदाचित तुमची 12 असेल तर तुम्हाला देणार नाही, तुम्हाला ठीक आहे 8 पेक्षा 10 बरं आहे, त्याच्याकडे क्वालिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, तो 10 वाल्याला देईल, पण 12 वाल्याला देणार नाही, लक्षात. त्यामुळे आपल्याला कॉस्ट कंट्रोलवरती काम करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटवरती काम करावं लागणार आहे. क्वालिटी हा शब्द मी तर मुद्दाम वापरलेला नाही आहे, कारण क्वालिटी ही पूर्वी गरज होती, काय होती, गरज होती. आता क्वालिटी गरज राहिलेली नाही आहे, ती इनबिल्ट असायला पाहिजे. इनबिल्ट क्वालिटीसाठी जे असेल ज्ञान देतो, तर माझं एक चांगलं स्टँडर्ड उदाहरण असतं. तुम्ही चहा प्यायला जाताय हॉटेलमध्ये, चहाची ऑर्डर दिली जाताय, तुम्ही 2 चहा आणा, त्याला तुम्हाला चहा आणून दिल्यानंतर तुम्ही तो पिल्यानंतर तुम्हाला जर तो थंड लागला, तुम्ही त्याला विचारलं चहा थंड काय आहे,